हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही परमात्मानं गीतेंतू विभूती योगांतू तगेलेक विशेष विभूती प्रपंचांतू तगेल सृष्टींतू कंच कंचे मस्तांतू असं म्हणून सांगतं असतं अर्जुनालगी. तशी सुवे म्हणालो अश्वत्थः सर्व वृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः म्हणले. सर्व वृक्षांतू अश्वत्थ वृक्षशी असं म्हणून. तशी कालच्या दिसाकाम त्या अश्वत्थ वृक्षाविषयी सांगले. तशी आजी देवर्षीणांच नारदः म्हणून म्हणले. नारद देवर्षीलंतू आम नारद जावनस म्हणून. देवर्षी म्हणून म्हणारी देवाक पावील तसले ऋषी सतत आराधन करतले, सतत चिंतन करतले. देवर्षी म्हणून म्हणजे तांकां देवर्षीलंतू नारदू असितू देवलू अशी पुराई देवर्षी असची. तशी ते देवर्षीलांतू श्रेष्ठू आपण नारदू म्हणता. नारदालन जवो नारदालंतू आव देवर्षी म्हळेले देवर्षीलांतू नारद म्हळेलांतू मिगेल विभूती असं म्हणून सांगून देवानं सांगले. तशी देवर्षीणाम अहम नारदः म्हणून म्हणले. नारदू कोण पुरोजना कोत्तस. नारदू परमात्मालो भारी भक्तीचो. ताजे नंतर तो तिनी लोक परमात्माल चिंतन करतर भोंवतर आसता. सगळो दिसू नारद म्हळ्यार कोण म्हणजे चेडवाल निमगेले तांणी सांगताची सगळो दिसतो नारायण नारायण करून सांगून भोंवतर आसता म्हणून सांगून. तशी हें तसलेक देवर्षी म्हणून म्हळ्यार तसलेक विशेष जावन आशिल्ले ऋषी तो देवर्षी म्हणून घेतिलो नारद. तशी हे नारदालेक विशयू आमी सांगचे जाल्यार नारदू एक गंधर्व जावन आशिल्लो म्हूण पुरजनाक गोत्तस. तशी पुर्वांतू तागेले प्राक जन्म कसले म्हूण म्हळ्यार एक गंधर्व तो निजावन गंधर्वांगेल काम कसं अवंतार देवते म्हणून म्हणटाच. गंधर्वांक देवतेंगेले देवलोकांतूल देवतेंगेले परिचारक करतल जन. परिचारक म्हळ्यार काम करतल जन. तांगेल खातीर गायन तांगेल तांकां संतोष करचे खातीर गायन करतल जन. गंधर्व भारी चंद जन. तसल तो नारद भारी चंद आशिल्लो. तो कसले म्हळ्यार ताणें परमात्माल खातीर ताणें ते म्हळ्यार परमात्मा देवतेंक संतोष जेवचे खातीर ताणें पद्य सांगचें. तसल तो गंधर्व नारद एक पंत ते अप्सरा स्त्रियान सांगली म्हणून ताणें ग्राम्य रितीर ग्राम्य म्हळ्यार हांगाचे भूलोकाचे रितीर ताणें गायन केल्लें. ते अप्सरा स्त्रियांक संतोष करचे खातीर तेदन ताका तागेले वयर खूब येयल्के इंद्राकनी म्हळ्यार देवाल पद्य सांगचे खातीर तांणी देवाले गुणगान कोरून इंद्रादी देवते लागीं देवाल गुणगान करचे ते गंधर्वांनी. तसल आसतना तो एक अप्सरा स्त्रियाक रंजन करचे खातीर तांगेले एक सामान्य मनीस अशी ताणें तेच मनीस पळय बैल मनशांक एक संतोष करचे प्रयत्न करता अशें केल्लें म्हूण सांगून ताका मनुश्य जावन जन्मा येवचे शाप मेळ्ळो की अनेक जन्मांतू तांतूय तो एक दासी पुत्र जावन जन्मा येता. म्हळ्यार ताका अम्मा ती त्या ऋषी मुनींगेल्या आश्रमांतू द्रान्नांतू ऋषी मुनींगेल्या आश्रमांतू ती दासी स्त्री परिचारिकी स्त्री जावन आशिल्ली. ते आश्रम कोयर काडचे आश्रमांत पुरे फूट करचे समिधी पुरे हाडचे तसल काम तिगेल पाप. तिगेल पूत जावन तो नारद म्हळ्यार गंधर्व जन्मा आयलो. तो
ते जाल्यार ताका ते सगळो दिसू देवतेक गेले ओट आशिल्लो न्हय तेच्या ते एक पूर्व पुण्या निमती ताका हांगाई ते आश्रमांत कशें म्हळ्यार ऋषिमुनीन पळय चातुर्मास्याचे पावसाळेचे 4 म्हयने खंयचे जो एक आश्रमांत पुरो आयोजनान ओट रपचे परमात्माल विशयी चिंतन करता रसूचे तशी ते नारदान आशिल्ले म्हळ्यार नारदाले अम्मान आशिल्ले परिचारीक स्त्री जावन आशिल्ले आश्रमांत सर्व ऋषिमुनी एक पावसाळींत रपता आनी ते 4 म्हयने ते ऋषींगेल संग ताका गेले सदां सर्व काळ तांणी सांगचे एक परमात्माल काणी ऐकूची तसल भाग्य ताका मेळ्ळें पळय ताका पूर्व पुण्य आशिल्लें देखून ते साध्य केलें ना नातल्यार देवाल काणजे तरसलरी पंचादीक मारून बसचे की तांगेले लोकां मुळगुच की केलो चिरडू मानते पळय नाकाचे नाका तशें आसतलें जनसची जाल्यार ते नारदाले अहो भाग्य कितकी त्या पूर्व जन्मान तो परमात्माल तितली लील पुराय ते इंद्राकनी पद्या रुपारनी ताणें गायन करलेलें ताजी एक भाग्य की कसं की ताका आत्ता ते परमात्माल काणी पुराय आयकुच्या मेळ्ळी की ताका पाप पुराय क्रमेण ते पळय ताका शाप मेळ्ळेले ते पाप क्रमेण क्षीण जातरस जाल्यार सानू तो तेदना बालकू तांगेलें काम करता तांणी सांगिल्ली काणी आयकता मागीर तागेले तांणी सोणू तांगेले आहार घेवन तर तांणी सोडता म्हळ्यार पानार सोडचें न्ही म्हूण न्ही वरलेले आहार ताका उच्चिश्ट म्हणटाची ते खावन तो एक चावन एक तसल एक संतांक गेले उच्चिश्ट म्हळ्यार तांगेले प्रसाद म्हणचे ते उच्चिश्ट म्हळ्यार तांणी खावन व्हरलेले म्हूण अर्थ लेखून हांगा तांणी वाण व्हरलेले तशी लेखूका पन्ना वयरचें म्हूण न्ही ते खावन ताका त्या प्रसाद रुपारी तांणी सोडलेले तांकां दिवन व्हरलेले खाण तांणी खाल्लेले देखून तांगेले ते आंगांतले पाप पुराय क्रमेण क्षीण जातर गेले नारदालय तागेले अम्माले म्हळ्यार नारद म्हळ्यार तो नारद जावचे फुडले जन्म विशय ताजे पशी पुर्वांत तो गंधर्व जावन आशिल्लो कडेरी तो तांणी चातुर्मास जातर तांणी तांगेल्या आश्रमा भायर सरतना हेच्याले भारी बेजार जाता तो वचून तांगेल्या सांगता मागीर तुमगेले ओटू येता म्हणून जाल्यार आवसू बेजार करता तिका एकलो पोत तो आवसूल बेजार पळयतना त्या नारदाक हंचाण त्या ऋषींगेल ओटू वचके न्ही हंचाण अम्मा सोडूके न्ही तशी द्वंद्व जातना बरी सानू ताका ते ऋषेश्वर सांगताची तुगेल कसल केस कडेन जबाबदार जावन तूं देवाल काम करका पळय ते प्राय जालेले अम्माक तुगेले भंय रिती जीव दवरून घेवन तूं तशी करूं नज म्हूण म्हणटान पाप मन नतले मनार जाल्यार अम्माल खातीर तो रपता जाल्यार मन सदां सर्व काळ ते ऋषेश्वरान पुरय सांगील देवाल काणी वैरीस ते ताण देवा मनान तूं एक रूप दिला त्या काणी ऐकून 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 निरंतर चिंतन एक चिंतन अनन्यास चिंतयंतो मामी जना परिपासते म्हणून सांगला पळय परमात्मान तशीची अनन्य चिंतन चालू करतरस तशीची ताका देवाले एक अनुग्रह की कसं की साधनीक तागेल्या अम्माक एक दीस ती पाप धार काडूक म्हूण कोडक्यान तूं पळय तण घालूं म्हूण वतना ते तणार आशिल्ले सरप चाबून ती मेली जाल्यार ताका एक बंधन आशिल्लें जगत्यान तूं ते वय गेले मागीर तो त्या ऋषेश्वरांक सोदून तो उत्तर दिकांत प्रयाण करतर वतर आसता कडे एक दीस वता 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 हेंचें चिंतन ताका कसले फल मेळ्ळ्यार खावचे रुका पंदा आयास जतन बसचे ते थंय खंय लायक उदक मेळ्ळें पिवचें तसलेची पळय सात्वीक आहार जाले कसले भोंवचेची देवा सोदून भोंवचे देवाक ऋषीक सोदून भोंवचे जाल्ली ताका आहारय सात्वीक कसलेय विंगड चिंतन ना तेच्या मनान तूं अशी वता भोंवता ते देवाल चिंतन करता एक दीस रुक्का पंदा ताणें बसतना ताका एक मिंचू मारल्या बरी एक घडी पळय मिंच येवचे म्हळ्यार एक घडी येवचे न्ही मागीर मिंचू आकाशार दुखून एक क्षण ते दिसचे आमकां तशी ताका अंतरंगांत तागेले तो दोळ चिम्मी करून परमात्माल ध्यान करतरस अंतरंगांत ताणें खंयची रूप ते परमात्माल लेखला पळय त्या रूप ताका अंतरंगांत एक पंत मिंचा झळकशी एक पंत दिसले जाल्ले एक क्षण दिसली म्हणली कुठल्या नंतर धान जाल्लेची जाल्ल्या भारी बेजार जाल्लो दोळो सोडलो वापस दोळ चिम्मी केलें वापस ध्यान केलें रे त्या रूप येना कशी ध्यान केलें रे रूप येना पिस्सूशी जाल्लो सगळो दीस बसलो ध्यानाक बसलो रूप येना रडलो देव जावका म्हूण म्हणलें एक कळबळ मनान तो जाली ताका तितली ताणें देवाल खातीर आश केले कडेर ताका एक शरिरवाणी जाता कसं म्हळ्यार तुका हें जन्मान तूं इतली मात्र प्राप्त आशिल्लें जाल्यार तुका आनी एक जन्म लाय
आयक मेळटा तंत परमात्माल साक्षात्कार तुका जाता अनेक कल्पांत तुका चांग जन्म मेळटा नित्य तूं म्हाका पळयता म्हूण सांगून ताका शरीर म्हण गेल्ली जाल्यार तुगेले साधनान तूं मंदर सुका हें शरीर तूं सोडून तरी अनेक ब्रह्मकल्पांत तुका म्हाका पळत चल भाग्य मेळटा म्हणून ताका एका शरीर वाण जाल्ली पळय मागीर सगळी जन्म ताणें त्या जन्म तागेले देह नाश जावूतय ताणें सगळी जन्म ताणें देवाल चिंतन करतर चमकलो तशी कडेर म्हणटना ते फुडले ब्रह्मकल्प यो तंत भितर ते ब्रह्माले महाप्रळयलाक गेले महाप्रळयलाक घेतना चंग चंग जीव पळय ते ब्रह्माल देहांत सिरवून गेल्लीची हाणें देह त्याग केलेले वो भारी साधन केलेलो जीव तशें तो ब्रह्माल लोकांत ब्रह्माल शरिरांत आशिल्लो मुखार तो ब्रह्म तागेले कल्प जातरी अनेक नव ब्रह्मान येतना त्या ब्रह्म शरिरांतूची हे नारद आशिल्लो तशी त्या शरिरा दुखून ब्रह्मान ताका मनान ताका नारदा सृश्टी केलेले म्हूण म्हणटाची तशी देवर्षी म्हळ्यार ऋषींक गेलांत अत्यंत वयरचे मेटल खंय ते म्हळ्यार रँकींग हायेस्ट रँक म्हणटा पळय ते ऋषींक गेलांत वयरची रँकींग देवर्षींक गेले म्हणटाची देवर्षी महर्षी तशी प्रेस कळ्ळे ऋषी तंतू देवर्षी म्हण अत्यंत वयरचे ब्रह्मर्षी तशें पळय हंतच न्हय हायेस्ट रँकींग देवर्षी म्हूण म्हणयता आमी तशी आतां तो ब्रह्मकल्पांत ब्रह्म मानसपुत्र जावन आयलो परमात्माला अनुग्रहा पात्र जाल्लो आनी परमात्माले एक आदेशारी जगत्याक ज्ञान दिवचे खातीर 3 लोकांतूय ताणें भोंवचें सुरू केलें नार म्हळ्यार ज्ञान म्हणटाची द म्हळ्यार दितलो तशी तो ज्ञान दितल जाल्लो तो सगळो दीस एक तारी धरून परमात्माल गुणगान करतरी संकीर्तन करतर 3 लोक भोंवता परमात्माल विशय पुरे कडेन सांगता आमी पुराणांत मस्त कडेन ते नारदाल काणी आयकताची पळय वेदव्यासाक परमात्मूची वेदव्यासू जावन येतनाय ते वेदव्यासाक भागवत बरय म्हूण सांगून प्रेरण केल्ले नारदान वाल्मिकीक रामायण बरोवच्या प्रेरण केलेले नारदान आतां आमकां दिसता आतां कसले तो नारद येना न्हय आमी आपयनाच की ताका तशी केन्नाय आत्ताय कोणाक ते कुंडलिनी चक्र त्या कुंडलिनी शक्ती त्या मुलाधारा दुखून आज्ञाचक्राला चमकला पळय ते आज्ञाचक्र ओपन जाल्ली कुडले तांकां अंतर्ध्वनी तांगेले भितर वयरचे एक ते म्हळ्यार तांकां सगळे एक जावका जाल्यार परमात्माल विशयी तांणी अंतर्यांतू आयकूं येता परमात्माल एक संदेश आयकूं येता तांकां तशी ते अंतर्ध्वनी म्हणटात ते संदेश दिवची नारदान म्हूण सांगून म्हणटाचे तशी आज्ञाचक्राले तेय कोणाल शक्ती पावला तांकां नारदान पळय जगत्या संदेश दिलेलो तशी भितरी तांकां एक अंतर्वाणी आयकत कय ताका म्हणचे एक दिव्यवाणी म्हूण डिवायन एक विशय म्हूण म्हणटाची त्याची ज्ञान ते आमकां मेळचें त्याचे नारद म्हूण आमी लेखुका म्हूण नारद आमकां प्रत्यक्ष दिसना जाल्यार नारदान उलयलें आमी आयकुचें जाता असल एक विशेष शक्ती आमी म्हळ्यार ते आज्ञाचक्राले ते कोणाल साधन जालां तांकां असल एक विशेष शक्ती त्या नारदाक कोणाल निमत्या येयली म्हळ्यार त्या नारदालान तूं परमात्माल एक विशेष सन्निधान आस तशें जावन नारदाक ते देवर्षी म्हूण म्हणटाची मात्र न्ही ते देवर्षिलांतूय ते अचित देवल नारद इत्यादी देवर्षिलांतूय नारदालांतूय विशेष सान्निध्य मेगेले आस म्हूण सांगून परमात्मान सांगलें आनी परमात्मा सांगता गंधर्वालांतू हांव चित्ररथू म्हणून गंधर्वाणां चित्ररथः म्हणून आमी पळयताची देवतेलांतू हें ब्रह्मरुद्रादी देवते गेले नंतर गंधर्व विद्याधर किन्नर असल पुरे आमी पळयता पळय ह्या पुरे तांणी देवतेंगेले देवलोकांत तांणी परिचारीक जावन आसूचे म्हूण परिचारक म्हळ्यार देवतेंगेले काम करून आसूची जन तांणी तांकां उपदेवता गण म्हूण सांगताची अवांतर देवते म्हणूय म्हणटाची तशी देवलोकांतूल देवतेंक देवाल विशयांत संगीतात पळय आमी नारदाल काणे आयकतना ते आयकलीत न्हय गंधर्व जावन आशिल्लो नारदू तो परमात्माल विशेष स्तुती ते देवलोकांत करतरच तशी पळय आयकली पळय आमी तशी हें गंधर्वांक कसलें काम म्हळ्यार देवाल विशयी सांगतर आसूचें गायन करतर आसूचें आनी ते देवतेंगेल सेव करतर आसूचें ते गंधर्व गणाकय एक रायो म्हूण आसता
ता गंधर्वगणाचे रायतो आत्पळ्या गंधर्वाणाम चित्ररथ म्हणले परमात्मानं तो चित्ररथ गंधर्वगणाचे रायतो रायू सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणतात नव्हे तशी रायाला तुई परमात्मा असं म्हणून म्हणताची तशी हांगा गंधर्वांग गेले या रायाला तो परमात्माले विशेष विभूती आशिली चित्ररथ म्हणून ताका चित्ररथ म्हणून कसलं नाव येईल तागेले चित्र विचित्र जावन आशिल्ले एक रथ शिल्के हे कसं रथ म्हणून म्हणाल काणी आमकां महाभारतांतू मेळटा आता जे काणी सांगची पशी पुढे परमात्मा काही चित्ररथ म्हणून तिथं म्हणा परमात्माला एक विचित्र वाहन गरुड वाहन नव्हता गेले तशी परमात्मा काही एक परमात्माला एक विशेष नाम चित्ररथ म्हणून आम्ही लेखुवेत तशी गरुड वाहन म्हणले सर्व वाहनापाशी भिन्न जावन आशिल्ले विचित्र जावन आशिल्ले तशें परमात्मा चित्ररथूची म्हणून सांगून आम्ही लेखुवेत यात चित्ररथाल काणी आमकां महाभारतांतू मेळटा महाभारतांतू एकचक्रा नगरा दुखून द्रौपदी स्वयंवराक म्हणून सांगून पांडवान मत्तना तांणी खंय वग्गी वचून पावका म्हणून खंयची सान वाट रान्ना हेड्या दुखून खंय दुखून पावपा वतर रस्ताची वग्गी तांणी पावका आसता ताजे खातीर वतर रस्ता तांकां भारी आयास जतन तांणी एक गंगा नदी तांकां मेळटा थंय पांय न्ही धुवन ಸ್ವಲ್ಪ उदक पिवन आयास परिहार करया थंय पावतना रात्री जाल्ला सादारण समरात्री म्हणीत मध्यरात्री म्हणीत तशी त्यादंत एक कुबेराल पूत जावन आशिल्लो अंगारपर्ण म्हणून म्हणाल गंधर्व ताका अंगारपर्ण म्हूण नाम येवच्या कारण तागेलो रथू ते रथू उज्जुशी दिसतशिल्के आकाशार वत्तना न्ही पळय उज्जू जळतशी दिसतशिल्के तशें ताका अंगारपर्ण म्हूण नाम आयलें म्हूण सांगून गंधर्वांक तो राय जावन आशिल्लो चंद तांणी गंधर्व म्हळ्यार भारी सुंदर तांतूय ते अंगारपर्ण राया एक विशेष विद्य गोत आशिल्ले चाक्षुशी म्हणाल विद्या ती विद्या कोणाक येता तांकां कोणाक ती विद्या आसत तांकां दूरदर्शित्व म्हळ्यार कितले की दूर ते तिनी लोकांत दूर कितले की दूर म्हळ्यार तशें लेक्का म्हणना तिनी लोकांत खंय कसल जातात आनी दोळ चिम्मी करून आलोचना करल्या पुरो तांकां ते पुरे दिसतशिल्के तशी ताका ते चाक्षुशी मंत्राचे शक्तीन जावचे ते चाक्षुशी मंत्र एक ते अनुष्ठाना हाणू ते चाक्षुशी विद्येत प्रवीणत मेळका जाल्यार 6 म्हयने पर्यंत एका पांयार राबून ते मंत्र जप करून तपस्ये करका शिल्के तसल जेन्ना मंत्र मेळटा ते ताणें केल्लेले चित्ररथान तशें ताका ती चाक्षुशी विद्या तागेले आशिल्ली तशी ती विद्या सुरवेक म्हणून चंद्रा दिल्ले चंद्रान विश्वावसू म्हणाल गंधर्वा दिलेले ते विश्वावसू गंधर्वान हे अंगारपर्णाल तपस्सू पळोवन ते अंगारपर्णाक दिलेले म्हणून आमकां महाभारतांत आयकुचें मेळटा तशीच हांगा पांडव येवन पावल्यांची ते अंगारपर्ण तागेले बायलांक गेल वटू तो जलक्रीड करतरस तांकां पाप ह्या प्रेमनाक बच्चना तांणी तांगेले इतलेक उद्दा पिवन ಸ್ವಲ್ಪ आयास परिहार करून घेताचे म्हणून ते गंगेन तूं देंवतना तो बिश्टयता हांगा तुमगेले वेळ नाही हो इतले वेळार गंधर्वान विद्याधरान पुरे भोंवचे आमगेले वेळ आतां आनी हे उदकांत आमी मेसच म्हूण तुमकां दिसना हांवें तुमी हे उदका पडुना म्हूण सांगून सांगता तो आमी विहार करतना मनुष्य मात्रान हांगे वचना जे गंधर्वा पळोवची तसले मनुष्य मात्रांक योग्यत ना म्हणून सांगतना तेदन आनी तो तुमी उदकांत पांय दवरले म्हणजे हांव तुमकां शिक्षा दिता म्हूण म्हणटना पांडव तांणी कांय ताका लेखनाची म्हळ्यार तांकां लेक्काक दवरनाशी पांडव सांगताची न्हंय तुमगेली न्हंय स्वतू देवान सर्व जनाक न्हंयचे उदक पिवची तसले एक अनुग्रह केला कोणाक सर्व जिवादीक हांगाशिल्ले सर्व जिवादींक मनुष्य प्राणी पक्षी कीट कसले ना देवते आनेक दुसरे कसले भेद ना उद्दा म्हळ्यार पुराय जनांक पिवच्याकची आयास परिहार करच्याकची तांतू तुमगेले वेळ आनी आमगेले वेळ म्हळ्यार कसले आमकां बदल आयास जाला आमी उदक पिवचेची म्हूण म्हणटना कोप येवन तुमकां आमी सांगिल्लें तशें आयकुचें जायना म्हूण तो बाण पाव सुशी तांगेले वयरी बाण सोडतकी अर्जुना जोर कोप येता तागेले तेदन कसले आयुध ना थंय तो कसो करता कोपान थंय एक पडलेले रुखाचे काड्डी काडता आनी ते आग्नेय अस्त्राचे मंत्र तांतू प्रयोग करून ते आग्नेयास्त्र जावन परिवर्तन करून ते अंगारपर्णाले वयरी सोडता तेदना अंगारपर्णान शील रथ आसा पळय ते रथ सगळो ओलासून गेलो अंगारपर्णाला अंगाकय उज्जू लागून ताका तडसूचें जायना पापत ते उज्जू सैसूचें जायना अशी तो
बोमार तरस्त की दुःखीनं त्या वेळा तागेल बायल शिल्की एकली कुंभी नसी म्हणून ती धर्मरायाला धावून येता पायर पडता आणि सांगता मिगेल बामणाक प्राणरक्षण करी म्हणून म्हणटा धर्मराय केन्नाय धर्मराय येत नव्हतो करुणेचो तो अर्जुना सांगता अर्जुना ते आग्नेयास्त्र मागशी घे ताका सोडी म्हूण सांगून तेदना अर्जुनो आग्नेयास्त्र उपसंहार करून अंगारपर्णाक ते अस्त्रादकून मुक्त करता तेदना अंगारपर्ण सांगतात तू म्हाका केल्लेले एक उपकाराक हांव तुका प्रत्युपकार जावन तुका चाक्षुशी विद्या उपदेश करता अर्जुन कसं म्हणटा हांव चाक्षुशी विद्या घेतना तशी घेवच्या नजे न्हय तुका बदलाक हांव आग्नेयास्त्र उपदेश करता म्हूण सांगून ताणें आग्नेयास्त्र उपदेश करचें योची अंगारपर्ण पांडवांक सांगता तुमी दौम्य म्हूण म्हळ्यार ऋषी तुमकां मेळटाचे मुखार वतना तांकां तुमी गुरू करून स्विकार करायची तुमकां बरें जाता म्हूण सांगता तो तशी मागीर तो तागेले रथ सगळेची लासून गेलो न्हय तो पास मरुसृश्टी करता तो रथ तो विचित्र जावन करता खंय तो तशें तांचो दुखून विंगड नमुने प्रकाश येवची तशी तो पळयत आनी विचित्र जावन दिसचे तसलो रथ जावन तो सृश्टी करता पळय ताजी निमती ताका चित्ररथ म्हूण नांव येयलें म्हूण म्हणटाची तशी मागीर कृष्ण सांगता सिद्धानाम कपिलो मुनी आम्ही कपिल मुनील विशयी भागवतांतू ऐकल्यांची कपिल मुनी म्हळ्यार कपिल अवतार घेवन येयलो कपिल वासुदेवची ते कपिल अवतार परमात्माले म्हूण म्हणटाची ते सांख्य जगत्याक सुरवेक दिल्ललो सांख्य ज्ञान म्हणटाची सांख्य शास्त्र सगळे जगत्याक सुरवेक दिल्ललो कपिल अवतार परमात्मो आम्माक देवहुतीक ते आत्मतत्वज्ञान सांख्य ज्ञान बोधन करून हें जीव कसल्याक प्रारब्ध कर्म म्हूण करताची ते कर्मां दुखून जिवान मुक्त जावची कशी हे पुराय ते आवसूक एक उपदेश दिवन सांख्य ज्ञान दिल्लो तो म्हूण म्हणटाचे कपिल अवतार हे पुरे जनागोत त्या कपिल अवतारा विशय कपिल मुनी तागेले विशय मागीर आमी इतिहासांतूय पळयतात सगरा चक्रवर्ती काणी अंतू रामायणांतू येता महाभारतांतू येता तांतू त्या कपिल मुनील विशय येता तो कपिल मुनी थंय पाताळांत बैसून तपस्या करता आसतना हें सगळं चेडवान मुचून ते अश्वमेधाचे यागाचे घोडो निप्पोन दवरचे हें पुरे ताजे नंतर ते तांणी ते सगराल पुत्रान सोदून वचे इंद्रान निप्पोन दवरचे कपिला मुनीलांगा ते सगरा पुत्रान तांणीची कांपून दवरलेले ताणेची ते ऋषी रुपार बसला म्हूण सांगून तागेले वयर कोपतना तो कसं करता तांकां लासून घालता हे पळय म्हळ्यार ताणें कोपान दोळ सोडच्यो ताका डिस्टर्ब जालें म्हूण दोळ सोडच्यो कोपान म्हणून ते दोळ्याच्या प्रखर शक्तीकांनी पळय भस्म जाताची मागीर गंगेन येवन तांकां पळय मुक्त जावचे ते पुराय आमी काणी आयकल्याची तोची कपिल ते तो सिद्धानाम तो सिद्धी पाविल न्हू तो कपिल मुनी तशी ते सिद्धानाम अहम कपिलह म्हूण म्हणलें ताणें तशी तो कोण म्हळ्यार स्वयंभुव मनूले धूव जावन आशिल्ली देवहुती ती कर्दम प्रजापतीक वारडी कोरून घेता कर्दम प्रजापतीनी देवहुतील पूत जावन परमात्माल अवतार जाता ते सांख्य म्हूण म्हणलेलें एक शास्त्र नवें जावन ताणें जगत्या दिल्लेलें देखून ताका कपिल म्हूण म्हणलेलें नांव येयलें की कपिल म्हूण नांव येयलें ताणें सांख्यशास्त्र दिल्लें अशें लेखूं आमी ते कपिल म्हूण म्हणलेलें एक नांवाकय अर्थ आसा क म्हळ्यार आनंदाचीच एक मूर्ती तो म्हूण सांगून प म्हळ्यार पालन करता ल म्हळ्यार लय करता तशीच सगळो दिसो आनंदमय जावन आशिल्लो परमात्मो सदा सर्व काळ आनंद दितलो परमात्मो सगळेची सृष्टी जगत्य सृष्टी करून पालन करतलो तसलो परमात्मो लय करचे तसलो परमात्मो ते सगळे तागेले सृष्टी रहस्य कर्म रहस्य कार्मिक थियरी म्हणटा पळय ते कर्म रहस्य पुरे सांख्यशास्त्र म्हूण सांगून एक शास्त्रशी जगत्याकच बोधन केलेलो आवस बोधन करचें एक रितीरी जगत्याक बोधन केलेलो तो कपिल म्हणलेले नांवाचो परमात्मो म्हूण हांतू हे सांख्य ज्ञानांतू
देवहूतीक दिलेल्या आत्मज्ञानांतू तो कर्मादुकून त्या जीव कसल कसल कर्म करून कसल कसल भोगूक जगत्यार येता हे कर्मादुकून मुक्त जेवचेल्या परमात्माला राधनच एकच वाट ते कशी कर्मादुकून मुक्त जेवचे म्हणून हंत हंत जावन ते देवहूतीक ज्ञान दिवच्यास मागीर देवहूतीन तपस्या करून तिणे परमात्माक साक्षात परमात्मा पावच्यास हे परी आम्ही भागवतांत पळयतात तशी सिद्धानाम कपिलो मुनिही म्हणून सांगून कृष्णानं सांगले. आणि आत्ता कृष्ण इतले पुरे सांगतरी ऋषी ब्रह्मर्षी देवर्षी महर्षी हे पुरे सांगता मागीर ताजे पशी पुडताण सांगले वेद म्हळ्यार कसं न्ही, ओमकार म्हळ्यार कसं न्ही, तपस्या म्हळ्यार कसं न्ही, यज्ञ म्हळ्यार कसं न्ही, ज्ञान जप यज्ञ म्हळ्यार कसं न्ही, ज्ञान यज्ञ म्हळ्यार कसं न्ही, हे पुरे सांगून सांगून मुखारच्या श्लोकांत कृष्ण क्षत्रियांगेले विषयू सांगता. क्षात्र तेजसू म्हणून म्हणताची क्षत्रियांगेले एक विषय तांतू येता नराधिप म्हणून सांगून तशी आत्ता सांगता रस कृष्ण उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माम अमृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. उच्चैश्रवसम अश्वानां विद्धि माम म्हणरी उच्चैश्रवस आव अश्वालांतू इंद्राले म्हळ्यार हांगा देवलोकासूचे उच्चैश्रवस म्हळ्यार अश्वांतू मिगेल विभुतेच मागीर अमृत उद्भवम म्हळालो अमृत उद्भवम म्हळ्यार हांतू भितर समुद्रादुकून अमृत उद्भवम तांतू उच्चैश्रवस येईल न्हू तो अमृताक ते समुद्र घंटीतना तशी अमृत येतना तांतू समुद्रादुकून उद्भव जाल्ले उच्चैश्रवस म्हळ्यार अश्वांतू मिगेल विभुतेच. ताजे नंतर ऐरावतम म्हळ्यार श्रेष्ठ जातीचे एक हस्ती कैती ताका 4 दांत तशें पळय म्हणटा 14 ऐरावत इंद्राले आसता ऐरावतारी बैसून इंद्रा नेवचे तसले ते ऐरावतालांतू गज इंद्राले आसूचे ऐरावतांतू आवस ऐरावत म्हळ्यार एक जातीचे हस्तींतुले एक ग्रूप ते तशी तांतू भितर इंद्राले गज पळय गजेंद्र गज इंद्राणाम इंद्राल गज जावन आसाम म्हूण म्हणटा. मागीर नराणाम च नराधिपम आव मनशांक तो रक्षण करतलो रायो जावन आसाम म्हूण सांगता. जवो नृप म्हळ्यार रायालांतू मिगेल विभूती आस म्हूण. उच्चैही श्रवस म्हळ्यार कीर्ती उच्चैही उन्नत जावन आशिल्ले एक कीर्ती म्हणटाचे उच्चैश्रवस म्हूण ते अश्व इंद्राल अश्व ते सगळे अश्व जातींतून नांव पाविले भारी चंद कैते धवीची ताजी बाल समीत धवे म्हूण म्हणटाची तशी उच्चैश्रवस म्हणून उच्चैश्रवस अश्वांतामस ऐरा म्हळ्यार लक्ष्मी म्हणटाची तशी वत म्हळ्यार ऐरावत अवत म्हळ्यार रक्षक जावन तशी आव ऐरावत म्हूण नांवारी ऐरावत गजा इंद्राले गजांतू अस नरांक पुरे आव अधिप जावन म्हळ्यार यजमान जावन रायो जावन नराधिप म्हणून घेता म्हूण सांगून तशी हांतू चतुरंग सेनेचे एक विशय येता म्हूण लेखू येता म्हळ्यार एक रायाक अश्व जावका हस्ती जावका त्या पुरे विशय यो हांगा सांगता म्हळ्यार हंत हंत जावन सांगले पळय सर्व विशय श्रेष्ठत्वादुकून येतरच तो आत्ता ऋषील विशय जालो महर्षील विशय जालो आत्ता रायांगेल विशय तो सांगतरस. राय म्हणटान थंय अश्व जावका घोड जावका चतुरंग सेने हे पुरे ते रायांगेल विशय यो सांगतरस. ते घोड्यांतू हस्तींतू रायालांतू तागेले विशेष विभूती कशेंच म्हूण सांगला ताणें ह्या पायच्या दिसाचे भगवद्गीतेंत आमी पळोवया. आज सांगिल्ले गीतामृताचे हे एक महत्तर जावन आशिल्ले विशय परमात्मान सांगिल्लो परमात्माले चरणारविंदाक आणि गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.